नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. कमेंटमध्ये विचारलं होतं शटडाऊन म्हणजे काय. आता अमेरिकेमध्ये असं आहे की खर्चासाठी, आपल्या इकडेही तसंच आहे, खर्चासाठी एक मागणी केली जाते आणि ती सगळ्यांच्या मताने मंजूर केली जाते. तर जो सत्ताधारी पक्ष असतो तो प्रस्ताव ठेवतो आणि मग त्याच्यावर मतदान केलं जातं. तसं सरकारी खर्चासाठी त्यांची जी डिमांड होती त्याच्यासाठी ती पास व्हायला त्यांना 60 मतं पाहिजेत होती, पण तेवढी काही मतं पडली नाही. 55 मतं पडली. 55 विरुद्ध 45 अशी मतांची विभागणी झाली. त्यामुळं आता कामकाज होणार कसं? सरकारी कामकाजासाठी जो खर्च येतो तो सँक्शन झाला नाही म्हणजे सरकारी पगार होणार नाही. काही दिवस सरकारी ऑफिसं बंद राहतील. त्यामुळं जो डेटा वगैरे मिळतो तो डेटा मिळणार नाही. याला शटडाऊनची भीती किंवा शटडाऊन होईल म्हणजे सगळी सरकारी ऑफिसं बंद करावी लागतील, कारण त्यांच्या खर्चासाठी तरतूद केलेली नाही असं म्हणतो आपण. तर असं शटडाऊन पूर्वी पण झालं होतं. 2018मध्ये झालं होतं, 1995मध्ये झालं होतं. तर अशा वेळेला काय करतात, एक विरोधी पार्टी आहे त्यांच्याकडे आणि एक सत्ताधारी. विरोधी पार्टीचे लोक सांगतात की तुम्हाला आम्ही मतं द्यायला हवी असतील तर आमच्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही मान्य करायला पाहिजेत. आणि मग काही मागण्या अशा मान्य करून पण घेतल्या जातात. तर त्याच्यासाठी म्हणजे अडचणीत आणायचं सत्ताधारी पक्षाला आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असंही कधी कधी केलं जातं. तर तसं काही साध्य झालं नाही म्हणून शटडाऊन झालं. आज RBIची पॉलिसी होती, ती RBIची पॉलिसी झाली, पण RBIने एक प्रकारचं मार्केटला तेजीचं कुंकू लावलं असं म्हटलं तर गैर होणार नाही. RBIची पॉलिसी ही ट्रिगर ठरली आणि मार्केट चांगलंच सावरलं. बुल्सची सरशी झाली आणि एक प्रकारचा विजयादशमीचा उत्सवच साजरा झाला. पण सुरुवातीला कळत नव्हतं की RBIच्या पॉलिसीमध्ये आहे काय. म्हणजे थोडं डोकं लावावं लागलं RBIची पॉलिसी समजून घेण्यासाठी. कारण जशी RBIची पॉलिसी संपत आली तसं मार्केट वाढत चाललं. स्पष्टपणे काही कळत नव्हतं. म्हणून RBIची पॉलिसी खोलात जाऊन बघितली तर तेव्हा असं लक्षात आलं की RBIने जी बरीच प्रपोजल्स मांडली आहेत ती बँकांच्या दृष्टीने, NBFCच्या दृष्टीने चांगली आहेत. जरी रेपो रेटमध्ये बदल केला नाही. रेपो रेटमध्ये RBI बदल करणार नाही हे बहुतेकांना माहीत होतं, कारण गेल्या वेळेला जे रेट कट दिले आहेत ते रेट कट अजूनही पब्लिकपर्यंत ट्रान्सफर झालेले नाहीत. त्यामुळे RBIने यावेळेला रेट कट केला नाही, पण बॅलन्स आणि ग्रोथ ओरिएंटेड ॲप्रोच मात्र ठेवला. त्याचप्रमाणे न्यूट्रल स्टान्स ठेवला, पण तरीही आम्ही रिस्पॉन्सिव्ह आणि डेटा ड्रिव्हन राहू असं सांगितलं. म्हणजे डेटा पाहिला असता काही करण्याची आवश्यकता असेल तर तसं आम्ही करू. त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन काय काय केलं तर मर्जर आणि ॲक्विजिशनसाठी पूर्वी बँकांना फंडिंग करायला परवानगी नव्हती. आता बँकांना मर्जर आणि ॲक्विजिशनसाठी असं फंडिंग करायला परवानगी देण्यात आली.
शेअर्स तारण ठेवून जे लोन मिळतं त्याची मर्यादा पूर्वी 20 लाख रुपये होती, ती मर्यादा 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली. IPOसाठी जे फंडिंग केलं जातं त्या फंडिंगची मर्यादा 10 लाखापासून 25 लाख करण्यात आली. नंतर ECL पॉलिसी राबवण्यात आली. म्हणजे काय तर एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस. आता हे तरी म्हणजे काय तर तुम्ही जे लोन दिलेलं असतं त्याला आपण म्हणतो फायनान्शियल ॲसेट्स. तर याच्यामध्ये कुठली लोन वसूल होतील, कुठली लोन वसूल होणार नाहीत, कुठली लोन अर्धीच वसूल होतील याचा एक असलेला अंदाज. तर ती स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 अशी त्याची विभागणी करावी आणि त्याप्रमाणे तुम्ही किती क्रेडिट लॉस होईल तुम्हाला ते काढावं. त्याला म्हणायचं ECL म्हणजेच एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस. आणि त्याप्रमाणे तुम्ही तरतूद केली पाहिजे असं बँकांना सांगण्यात आलं. नंतर ऑपरेटिंग टार्गेट जे सेट केलं ऑपरेशनसाठी ते ओव्हरनाईट वेटेड ॲव्हरेज कॉल रेट सेट केला. पूर्वी ब्रॉडर बेंचमार्क सेट केला होता. आता शॉर्ट टर्म लिक्विडिटी मॅनेजमेंट म्हणजेच पैशाचा पुरवठा करणं. जर टंचाई निर्माण झाली तर RBI त्यासाठी बरीच RBIकडे हत्यारं असतात, ती वापरून RBI लिक्विडिटी देतं. तर याच्यासाठी RBI आधी सांगेल म्हणजे शॉर्ट टर्म लिक्विडिटी मॅनेजमेंटसाठी RBI आधी 1 दिवस नोटीस पण देईल आणि 7 दिवसाचा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट वापरला जाईल. पूर्वी 14 दिवसाचा रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट वापरला जात असे. आणि हे लिक्विडिटी ऑपरेट करण्याच्या आधी 1 दिवसाची नोटीस RBI देईल. त्याचप्रमाणे RBIने GDPचं अनुमान जे होतं त्याची अपवर्ड रिव्हिजन केली आणि महागाईच्या अनुमानाची डाऊनवर्ड रिव्हिजन केली. म्हणजेच RBIला असं वाटतं आहे की महागाई कमी होईल आणि GDP वाढेल. तर GDPचं अनुमान RBIने 6.8 केलं तर महागाईचं अनुमान 3.1% 2.6% एवढं केलं. त्याचबरोबर क्रॉस बॉर्डर ट्रेड आणि ट्रान्झॅक्शन ही जास्तीत जास्त भारतीय चलनातच कशी केली जातील हे पाहिलं जाईल. त्यामुळं फॉरेन करन्सीवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि रुपयाला एक प्रकारचं वेटेज प्राप्त होईल आणि रुपया मजबूत होईल. त्याचप्रमाणे रिस्क वेट म्हणजे तुम्ही समजा 100 रुपयाचं लोन दिलं तर त्याच्यासाठी तुम्हाला 80 रुपये 85 रुपयाची प्रोव्हिजन करावी लागते. तर याच्यातही बदल केले. म्हणजे रिस्क वेट जे मायक्रो फायनान्ससाठी ठेवावं लागत होतं ते 125%वरनं 100% केलं. आणि NBFCला जे लोन बँका देतात त्याच्यासाठी NBFCचं क्रेडिट रेटिंग जे असेल ते विचारात घेऊन प्रोव्हिजन करावी असं सांगण्यात आलं.
या सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी किंवा प्रपोजल्स आहेत, ही सगळी प्रपोजल बँका आणि NBFCसाठी चांगली आहेत. त्यांना जास्त व्यवहार करण्यास सुलभ आहेत आणि म्हणून आज मार्केट वाढलं. त्याचबरोबर इटर्नलमध्ये आज मोठा ट्रेड झाला आणि हा ट्रेड 325 रुपये प्रति शेअर भावाने झाला आणि 267 कोटीचं हे लार्ज डील झालं. आज सेल्सचे म्हणजेच विक्रीचे आकडे आले. बजाज ऑटो, एस्कॉर्ट्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांची विक्री चांगली झाली, पण SML इसूझू या कंपनीची आणि त्याचप्रमाणे आयशर मोटर्सची विक्री अपेक्षेप्रमाणे विक्रीचे आकडे आले नाहीत. हल्लाय किंवा हुंडाय म्हणा, त्यांच्या युनिटमध्ये उत्पादन सुरू झालं. त्याची कपॅसिटी 1,70,000 युनिट्स एवढी आहे. पॅसेंजर व्हेकल युनिट आहे, तिथे उत्पादन सुरू झालं. कॅम्प्स हे 10 ऑक्टोबरला शेअर स्प्लिटवर विचार करणार आहेत आणि टाटा मोटर्ससाठी रेकॉर्ड डेट 14 ऑक्टोबर अशी ठेवण्यात आली आहे. फक्त आयशर मोटर्सचा शेअर पडला, विक्री अपेक्षेप्रमाणे आली नाही म्हणून. आता लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचे GST कमी केलेत, तर त्यांना इनपुट क्रेडिट मिळणार नाही म्हणून डिस्ट्रीब्युटर्स, बँकर्स, ब्रोकर्स, ॲग्रिगेटर्स यांना मिळणारं जे कमिशन आहे ते कमिशन 18% कमी करण्याच्या विचारात आहेत. म्हणजे त्यांना IRDAIने सांगितलं आहे की सगळ्यांचं कमिशन कमी करा, तर त्यानुसार हे कमिशन कमी करण्याच्या विचारात आहेत. म्हणून आज PB फिनटेकचा शेअर अगदी शेवटी मार्केट संपता मंदीत गेला. म्हणजे थोडी आजची RBIची पॉलिसी समजायला कठीण होती, पण 1-2दा वाचल्यानंतर समजून आलं की ही पॉलिसी कशी फायद्याची आहे. म्हणजे जरी ती प्रपोजल्स असली तरी ती प्रपोजल्स मान्य झाल्यानंतर फायदा होईल. फक्त एस्टिमेटेड क्रेडिट लॉस आपण जो म्हणतो ECL, ते मात्र 1 एप्रिल 2027 पासून ते प्रपोजल अंमलात येईल असं आज सांगण्यात आलेलं आहे. पण का असेना आज दिवसभर मार्केट तेजीत होतं. 700 पॉईंट सेन्सेक्स तेजीत होता. म्हणजे अगदी उत्कंठा लागली होती की सारखं लाल मार्केट बघायचं, मंदीतलं मार्केट बघायचं. आज काहीशी मार्केट करताना मजा आली, हेही नसे थोडके. त्यामुळे मार्केटनी तर दसरा साजरा केला आहे. तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या माझ्याकडून शुभेच्छा. दसऱ्याला मस्त मजा करा आणि परवाच्या दिवशी ताजेतवाने होऊन आपण पुन्हा मार्केट करूया. तर आपली भेट परवाच्या दिवशी सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.